आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या मनसेला युतीसाठी खुली ऑफर देण्यात आली आहे। आम्ही हात पुढे केलाय, मागे घेणार नाही असं स्पष्ट सांगत उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी युतीचा फुलटॉस बॉल मनसेच्या कोर्टात टाकलेला। आता हा बॉल राज ठाकरे कसा खेळतात बघूया। आमचा हात आम्ही पुढे केलेला आहे, ती आम्ही कधी आतापर्यंत गुमजाव केलेलं नाही। ही एक महत्वाचा पाऊल आहे मुंबईच्या राजकारणातलं सध्या, त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। इतके दिवस पहले आप या फेऱ्यात अडकलेली ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आता थेट टाळी देण्यापर्यंत येऊन ठेपली आहे। उद्धव ठाकरेंकडून मातोश्रीचे विश्वासू असणाऱ्या अनिल परबांनी राज ठाकरेंना फुलटॉस बॉल टाकलाय। आमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद आम्ही ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही कधी आतापर्यंत गुमजाव केलेलं नाही। आता महाराष्ट्राच्या हिताचा जर विषय असेल, मराठी माणसाच्या हिताचा जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी आम्ही हात ऑलरेडी पुढे केलेला आहे। मुंबई महापालिका निवडणूक जवळ येते, तसा राज उद्धव युतीच्या चर्चांना पुन्हा जोर चढतोय। येत्या काळात मुंबईचं राजकारण ठाकरे बंधूंभोवतीच फिरणार असल्याचे स्पष्ट संकेत संजय राऊतांनी दिलेत। दोन प्रमुख नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठरवतील नेमकं काय करायचंय, हे दोघं चर्चा करतील। पण हे सगळं कधी सुरू होईल ना सर? आणि सुरुवात कोणाकडून? बघा, दोन भाऊ आहेत आणि दोन नेतेही आहेत। योग्य वेळी आम्ही त्या संदर्भात तुम्हाला कल्पना देऊ। मात्र राज ठाकरेंतर्फे युतीचा हा बॉल सध्या संदीप देशपांडेंनी खेळलाय आणि गंभीर असाल तर प्रस्ताव पाठवा असं म्हणत ताक फुंकून पिण्याचीच भूमिका घेतली आहे। जर शिवसेनेला वाटत असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करावी असं त्यांच्या मनात असेल तर त्यांनी तसा ठोस प्रस्ताव राजसाहेबांना पाठवावा, ते त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील। मात्र आता प्रस्तावाचा खेळ नाही तर थेट युतीचाच मेळ साधण्याचा मानस संजय राऊतांनी व्यक्त केलाय। प्रस्ताव दिले आणि प्रस्ताव घेतले असं कधी आमच्या नजरेत आलं नाही, बरोबर ना? त्याच्यामुळे ही एक महत्वाचा पाऊल आहे मुंबईच्या राजकारणातलं सध्या। आम्ही पूर्णपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आणि सकारात्मक आहे। आम्हाला त्यांनी स्पष्ट सूचना केलेल्या आहे, जर समोरून अशा प्रकारची भावना आहे तर आपण त्या भावनेचा आदर केला पाहिजे असं माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं मत आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आज पहिल्यांदाच सुरू झालेली नाही हे खरं, मात्र या वेळेच्या चर्चेत उद्धव ठाकरेंनी खुलेपणानं टाळीसाठी हात समोर केलाय हे विशेष। 27 नोव्हेंबर 2005 ला राज ठाकरेंनी शिवसेना सोडली। गेल्या 20 वर्षात 5 ते 6 प्रमुख सार्वजनिक आणि कौटुंबिक प्रसंगी ठाकरे बंधू एकत्र आले। 2014 आणि 2017 मध्ये ही युतीची चर्चा झाली, मात्र दोन्ही वेळेला ठोस असं काहीच झालं नाही। यंदा 2025 मध्येही मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोर धरतेय। एकेकाळी जाहीरपणे एकमेकांवर टीकास्त्र सोडलेले हे दोन भाऊ आपापला इगो बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावेत अशी इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांचीही आहेच। मात्र त्यासाठी यावेळी टाकलेला युतीचा बॉल सीमेपार जातोय, कुणाला क्लीन बोल्ड करतोय की आधी सारखाच नो बॉल ठरतोय बघूयात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।